कोणाला मिळाला याच्या म्हणजे पहिले मंदिराची स्टोरी सांगा. इथून सिद्धेश्वर महाराज म्हणून त्यांची ही गुहा, त्यांच्या नावाची ही गुहा आहे. ओके. तर ह्या गुहेचा आणि दत्त महाराजांच्या पादुकेशी कनेक्शन. बरोबर. वरती म्हणजे गुहा गेली इथून. छोटं आहे, आता पुढे जाता येत नाही, मग ते तुला म्हणा किंवा नंतर बुजवलं गेलं ते. हा म्हणजे नमस्कार, मी संदीप साळुंखे. लाईव्ह आर्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. आता मी चाललोय पोंभुर्ले पाडगावला आणि त्या ठिकाणी दत्त मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम चालू आहे. काल आपण बघितलं त्यांची कलशाची मिरवणूक आणि त्या ठिकाणी मूर्तीची आणि कलशाची मिरवणूक होती. तर आता मी जाणार आहे त्या ठिकाणी कलशारोहण आणि मूर्ती स्थापना होणार आहे. तर हा संपूर्ण कार्यक्रम बघूया. आणि आज मी तुम्हाला त्या मंदिराच्या बाजूला असलेली गुहा सुद्धा दाखवणार आहे, जी ऐतिहासिक गुहा आहे आणि त्याचा सुद्धा एक वेगळा इतिहास आहे. तर आपण तो पण समजून घेणार आहोत आणि हा संपूर्ण कार्यक्रम आपण बघूया आणि त्या ठिकाणी जाऊन कशा प्रकारे हे भव्य दिवस आयोजन केलं आहे ते बघूया. कारण कोकणातील सुप्रसिद्ध दत्त मंदिर आहे पोंभुर्ले पाडगाव दत्त मंदिर. तर आता आपण त्या ठिकाणी जाऊन या संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेऊया. तर मी आता चाललोय पोंभुर्ले पाडगाव, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी जाऊन या जीर्णोद्धार सोहळ्याचा आपण आनंद घेऊया. आणि ही ऐतिहासिक घटना, कारण आता हा जीर्णोद्धार होतोय तो खूप काहीशी वर्षांनी होतोय, त्यामुळे पुढचा केव्हा होईल माहिती नाही. त्यामुळे ही ऐतिहासिक घटना सुद्धा आहे, ती सुद्धा आपण आपल्या डोळ्यांनी बघूया कशा प्रकारे त्या ठिकाणी साजरा होतोय तो. कर्म करिष्ये आचार्यः कर्म करिष्ये तत्पैते गुरुवे नमः तत्पैते गुरुवे नमो नमः. हेतु भक्ति भारतां मंदिरात् अग्नेयां जय. पूजा मांडली असे आज दिवसभर अनेक धार्मिक विधी आहेत. तिकडे होम सुद्धा चालू आहे बाहेर. लहान मुलांना सोबत आले इधर
जरा जरा पाठी या मामा जरा साईड तुम्ही जरा पाठी तुम्ही पाठी जेवढाचा कार्यक्रम चालू आहे आणि ढोल पथकवाले सुद्धा आहेत आणि हे पोंबोनाचे ढोल पथकवाले आहेत त्यांची आता माहिती घेऊया. नाव का तुमचा? माझं नाव उदय गजानन बावकर. उदय गजानन बावकर. आणि तुमचा मान आहे ना इकडे ढोल वाजवायचा आहे? हो, जवळजवळ आमच्या आजोबांपासून म्हणजे सुरुवात आमचे सोनू बावकर यांनी या ठिकाणी या दत्त मंदिर जेव्हा दत्त जयंती होते त्या उत्सवाला ढोल वादन सुरुवात इथे त्यांनी केली. आज आम्ही त्यांचे नातवंड आहोत आणि आज आमची ही तिसरी पिढी या ठिकाणी दत्त जयंतीला दरवर्षी ज्या वेळी दत्त जयंती उत्सव होतो त्या उत्सवाला आम्ही या ठिकाणी ढोल वादन करत असतो आणि ही जवळजवळ आमची ही अखंडित सेवा आहे. आतापर्यंत कधी खंड न पडता आम्ही ही सेवा बजावलेली आहे आणि आज या ठिकाणी हा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम मोठी प्राणप्रतिष्ठापना कलशारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि आज सुद्धा आम्हाला या ठिकाणी ढोल वाजवण्याची संधी मिळते. या मानाच्या स्थानी ढोल वाजवण्याची संधी मिळते आणि अशीच आणि आम्हाला आता सुद्धा याचा ट्रस्ट निर्माण झाल्यानंतर सुद्धा आम्हाला या आशा दत्त देवस्थान या ट्रस्टने आम्हाला ढोल वाजवण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. आणि अशीच सेवा आम्ही दत्त जयंती उत्सव होतो त्याला अशीच आम्ही अविरत सेवा आम्ही चालू ठेवणार आहोत. आता तुम्ही ढोल म्हणजे दत्त जयंतीला तुमचे ढोल असतात अजून कुठचे ढोल असतात की फक्त तुमचे? दत्त जयंती जो हा उत्सव दत्त जन्म होतो 6 वाजता त्यावेळी अगदी आमच्या ढोल वादनाने त्यावेळी त्या उत्सवाला सुरुवात होते. तुमची परंपरा आमच्या आजोबांपासून हे चालत आलेलं आहे. बरोबर. त्यानंतर आता आमची ही तिसरी पिढी अजून आता छोटी छोटी मुलं दिसतात ही जवळजवळ चौथी पिढी असेल. या ठिकाणी ढोल वाजवण्याची दुसरी पिढी तुमची तिसरी पिढी ना? उदय गजानन बावकर हे माझे काका सदाशिव सोनू बावकर तर ह्यांच्या वडिलांनी म्हणजे आमचे आजोबा सोनू विश्राम बावकर यांनी या ठिकाणी ढोल वादनाला सुरुवात केली. त्यानंतर हे आमचे सदाशिव सोनू बावकर हे या ट्रस्टचे विश्वस्त मध्ये होते. आता ते आपल्या आजारपणामुळे त्याने आपल्या तब्येतीच्या कारणास्तव त्याने या ठिकाणी राजीनामा दिलाय.
तर पण सध्या म्हणजे तुम्ही सगळे या कार्यक्रमाला कायम उपस्थित कायम असता. सहभागी असतो. दत्त या जयंतीला. दत्त जयंती उत्सवच मर्यादित नाही. त्या रात्री या ठिकाणी पालखी निघते. ती पालखी होईपर्यंत जवळजवळ 1:30-2 वाजेपर्यंत आम्ही या ठिकाणी हे ढोल वादन असेल किंवा आमच्या वाडीचं नेहमीच सहकार्य असतं ते नेहमीच या ठिकाणी. हा यांचं नाव काय? हे आमचे सध्याचे वाडीचे अध्यक्ष आहेत विठोबा खेमाजी नरसाळे. म्हणजे ज्यावेळी सोनू भाऊकरांनी या ठिकाणी वादनाला सुरुवात केली त्यावेळी यांचे वडील म्हणजेच खेमाजी नरसाळे असतील, त्यानंतर वाडीतले सर्वच म्हणजे आमच्या वाडीमध्ये बाईत असतील, पवार असतील, नरसाळे, सावंत, पेडणेकर, तिर्लोटकर, घाडी, मोंडे हे सर्व जे काही रहिवासी आहेत ते सर्व रहिवासी या आमच्या उत्सवामध्ये नेहमी सहभागी असायचे. त्यानंतर मुख्य म्हणजे इथे ढोल वादन असायचं दत्त जन्माच्या उत्सवाला, ते अगदी पालखी निघेपर्यंत, आणि ती नेहमीची सेवा असायची ती वडाच्या वाडीने आजपर्यंत अखंडितपणे केलेली आहे. आणि आता म्हणजे ऐतिहासिक सोहळा तुम्ही बघताय. ऐतिहासिक सोहळा, आणि आज या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये आम्हाला आज ही मानाचे ढोल वादनाची संधी मिळाली आहे. त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा आशा दत्त देवस्थानचे आम्ही ट्रस्टचे आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. पोंभुर्ले वडाची वाडी आमचे महापुरुष ढोल पथक पोंभुर्ले वडाची वाडी, त्यानंतर सर्व वडाची वाडी ग्रामस्थ यांच्या वतीने आम्हाला या ठिकाणी ढोल वादनाची असेल, सहकार्याची असेल, जी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आमच्या पूर्ण वडाची वाडी परिवारातर्फे आशा दत्त देवस्थान ट्रस्टचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. तसे सगळेजण म्हणजे पोंभुर्ला पाटगाववाले सगळे आज म्हणजे ऐतिहासिक सोहळा अनुभवतो. बघा चामड्याचे ढोल दुर्मिळ. आता थोडा वेळ ढोल वाजवत होते, मला पण ढोल वाजवत होते. आता पुन्हा एकदा त्यांचे ढोल वाजवून बघूया आपण. कार्यक्रम चालू आहे इकडे. हा छोटा, याचं नाव काय? याचं नाव काय? कार्तिक उदय भाऊकर. कितवीत आहे? पहिली. अरे वा, वाजव मस्त ढोल आहे, लहानचे लहान. आता मजा बघा, चामड्याच्या ढोलाचा आवाज आहे का? कारण या चामड्याच्या ढोलाचा आवाज ना वेगळाच असतो. सगळे यांचे चामड्याचे ढोल आहे तिकडे. आनंद घ्यावा कोकणातलं ढोल वाजन.
सर्वजनं मे वरमानयत्वा महागणपते नमः मोठी गोष्ट अरे हा एक इकडे गेलाय इकडून तीन एक दोन्ही ही मूर्तीकडे गेली इकडे ही मंदिरात मंदिराच्या आतमध्ये इकडे साईडने हा हा ओके इकडे हा जो दगड हा पाषाण आहे तो फार महाग आहे. सिद्धेश्वर महाराजांचं आणि स्थान म्हणजे त्यांचा म्हणा तिकडे एक मार्गातलं आणि पाणी आहे पुढे चांदेरी पाणी आहे पुढे झडपत असतं पाणी ते कातळ हा 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 पुढे गेला चालता काय पुढे चालतं घ्या ना जा ना हा हा प्रॉपर जागा बसवाटी भरपूर जागा आहे बरं. इकडे हात लावून दगड अरे हा वेगळ्या प्रकारचा आहे एकदम दगड आहे हे बघा वेगळ्या आकाराचा दगड आहे गेलाय ना हा बघा ते आतमध्ये हा हा अरे त्याच्यात पण एक गुहा आहे. वला आहे माहिती आहे? अरे हा वला आहे प्रॉपर दगड आहे एकदम पूर्ण एक बाजू आहे. हा ओला आहे इकडे पाणी आहे इकडे इथे एवढ्या टेकडीवर पण पाणी आहे हे बघा हा मार्ग कुठे गेला बघा हा हे बघा हा पुढे गेला नाही ना हा बघा परत फिरून गेला तो. हा, परत फिरून गेलाय. हॅलोजन मारला पाहिजे ना परत फिरून गेलाय तिकडे हॅलोजन ऍक्च्युअली कुठे जाईल त्या पत्ता नाही दिसत. बरोबर मोठी गो हो 3 रस्ते आहेत त्याला हा इथले पूर्ण 3 रस्ते हा कुठे गेलाय समजत नाही परत म्हणजे पुढे जाऊ कुठे गेला पुढे दुसऱ्या ह्याच्यात गेला. ब्रह्मदेवाच्या इथे ब्रह्मदेवाच्या इथे एक गेलाय हा गेलाय का हो हो आणि एक मंदिराच्या इथे आपल्या ओके असं परत आतमध्ये वेगळे रस्ते आहेत त्याच्यात. हा हे बघा, अशा प्रकारची गुहा आहे याच्या पुढे हे गुहा काय म्हणतोस तुम्ही कसली गुहा भुयार भुयार भुयारच म्हणतोस तुमचं काय राहतं ह्याचं नाव विचारता ना तुम्ही विचारा, बाहेर माहिती घ्या काय व्यवस्थित. बोलता या गुहेला काय म्हणतात आपल्या पांडवकली ना ह्या गुहेचं नाव का पांडवकलीच होतं नाही या भुयाला काय बोलतात पूर्वजर नाव काय ही मुळात आधी पण आपण एक पांडवकलीच होतं नाही तुम्ही गावच्या भाषेत काय बोलतास हे का पांडवांची गुहा मॅन हो जनावरची मॅन पांडवकलीची म्हणायचं हे बघा वेगळा दगड आहे. पांडवकलीच म्हणायचं पांडवकली पण गुहा म्हणायची गुहा बरोबर आणि सिद्धेश्वरांचं स्थान आहे हा हा. इकडे का त्यावेळी समाधी हे घेतलं असतं म्हणजे काय म्हणतात ते असं म्हणून हा चौकानी हे दगड आहे हा वेगळाच आहे दगड स्थान किंवा हा वेगळा आहे. ही आकारच वेगळा आहे. असं होय, होय. वेगळा दिसणारच नाही तो तप आजूबाजूला करणे नाही. जागा भारी भारी असं. पाडगाव मधली गुहा बघते पण त्याच्या आतमध्ये तर परत रस्ता वेगळा आहे. त्याच्या आतमध्ये आहे. हे वेगळे आतमध्ये आतमध्ये. बघा दादा ते आता वरती आणि एकदम थंड वाटतं इकडे नाही जाम नाही उडून गेला परत आहे. आपण ते जातो दादा काय
ती एक वेगळं आहे. वेगळाच आहे ते मटेरियल. हा वेगळा पण इथे उभं राहता येतं एवढं उंचीचं चांगलं. चुन्याचं दगडार काय काय नाही नाही कळत नाही. हा वेगळाच आहे थोडा. नाही, पण कडक आहे एकदम. कडक आहे एकदम ना. खूप कडक. दगडच आहे पण वेगळा आकार आणि मटेरियल पण वेगळं आहे मटेरियल दगडासारखं. काय वेगळं. सिमेंट असं ते वेगळं त्याच्यामध्ये पैशाचे सिमेंट पण नाही आहे. सिमेंट नाही म्हणजे त्याच्यावर कसं दगडाचं नाही. आता हा दगड बघा हा दगड बघा फरक आहे. जांभा दगड. जांबा दगड आणि हा वेगळाच दगड आहे. आणि हा वेगळा आहे. सांगितलं पादुका वगैरे भेटली ते पादुका पण भेटले. हा ते तर माहिती पण आहे तिथं. आपला एक धनगर होता, त्याला ते पादुका दिसलेले आहेत आणि त्यांनी जाऊन त्या दादा महाराजांना सांगितलं. त्यावेळी ते मोठे सत्पुरुष गाई होते ना. गाई पण आणि किती वर्षापूर्वीची गोष्ट असणार ही? ते धनगर भरपूर लढी 1899 म्हणजे त्या काळची हा आहे. हा हा. त्यावेळी धनगर गाई राखायचे ना, त्याला काहीतरी स्वप्नात दृष्टांत झाला तो. ओके. त्या धनगराला त्याने त्यावेळी हा. दृष्टांत झाला गाई राखायला येतं त्याला आणि हा. त्याने ते दादा महाराजांना सांगितलं. स्वप्नात येऊन सांगितलं. ओके असं एक असं आहे. हा. अशा प्रकारे मंदिर चालू झालं. हो याच्या पुढे नंतर ते मंदिर मग त्यांनी दादा महाराजांनी मग घुमटी वजा अशी छोटी बांधली. हा, बरोबर. मग ते उत्सव जत्रा चालू झाली आणि पाडगावची जत्रा म्हणून. आणि आता फेमस झाली. हा आता भरपूर लोक आणि येतात. कसं सत्य रुजू आहे ना इथलं. बरोबर बरोबर. रुजू सत्य ऐतिहासिक गोष्ट आहे. कापडच नाही त्यावेळीचं. प्राणी आणि पूर्वजच आमचे हे नाही त्यांचे वडील पुजारी हा तुम्ही पहिल्यापासून पूजलं ना? त्यांचे वडील 99 वर्ष त्यांनी सेवा केल्यानी. 99 वा. वर्ष आम्ही छोटे छोटे होते. हा. 99 वर्ष ते इथे त्यांनी पाणी दत्तावर घातलेलं आहे. हा, त्यावेळी त्यावेळी बरोबर. ते पण पूजा करायची पूजा बिजा सगळं तेच 58 वर्ष करायचे. आम्ही सगळं सगळं स्वतःच सगळं केली. इकडे जनावरांची कात पण आहे म्हणजे. ते काय राहणार ते हा प्राणी. ते प्राणी असतात बरोबर. त्यांना काय एक जागा मिळाली की गेले त्या. अशा प्रकारे मोठी गुहा आहे. ही आहे पाडगाव येथील ऐतिहासिक गुहा, दत्त मंदिराच्या खाली असलेली. इकडे पण आहे ना हाय बघा. बापरे आतमध्ये खूप मोठी गुहा आहे इकडे. बरे जरा एक व्यवस्थित माहिती आपण बाहेर घ्या उभं राहून. इकडे जागा कमी. बस मी आता हे पाडगावच्या मंदिराखाली दत्त मंदिराखाली असलेल्या गुहेमध्ये माझ्यावर इथले ग्रामस्थ आहेत. आपण त्याची ओळख करून घ्या. तुमचं नाव काय? राजाराम भालचंद्र घाटे. राजाराम घाटे. तुमचं? श्रीधर भुकटे. काय देवीदास श्रीधर भुकटे. भोगटे. आणि तुमचं? सुनील एकनाथ भोगटे. ओके. आणि तुझं काय? पार्थ प्रसाद भोगटे. हा नातू. ओके. आता या गुहेबद्दल जरा माहिती आहे तुमच्याकडे असलेली माहिती सांगा. गुहेला पांडवकालीन गुहा म्हणतात ना? पांडवकालीन गुहा आहे हा. ही. आम्ही जवळजवळ 58 वर्ष या दत्त महाराजांची पूजा केली. हा गेल्या 21 साली आम्ही मग हे झालं. हा तुम्ही मगाशी बोललात तशी पादुका त्यावेळेला कोणाला मिळाल्या याच्या म्हणजे पहिले मंदिराची स्टोरी सांगा. हा. इथून सिद्धेश्वर महाराज म्हणून त्यांची ही गुहा, त्यांच्या नावाची ही गुहा गुहा. आहे. ओके. तर ह्या गुहेचं आणि दत्त महाराजांच्या पादुकेशी हा कनेक्शन. कनेक्शन. बरोबर. वरती गुहा गेली इथून. छोटं आहे आता पुढे जाता येत नाही. मग ते हा. तुला म्हणा किंवा नंतर बुजवलं गेलं ते. हा बुजवलं मंदिर. गेलं. हा. पण त्या संबंधित आहे. ओके. आणि सद्गुरू सिद्धेश्वर महाराज म्हणून इथे हं. फार पूर्वी एक सिद्ध पुरुष होऊन गेले. होऊन गेले. हा आणि त्याच्यानंतर इथे पादुका ज्या ह्या झाल्या आहेत होते, हा. महाराजांच्या, हा त्या एका धनगर समाजाच्या माणसाला. हा त्याला इथे मेंढी पालन करत असताना त्याला त्या दिसल्या. हा तर या त्यावेळी तत्कालीन दादा महाराज म्हणून एक सत्पुरुष होऊन गेले. हा हा तर त्यांना ते सांगितलं मग जाऊन बरोबर. बाबा असे असे मला दिसत आहेत पादुका आहेत तिथे. हम्म. मग त्यांनी त्या युगात स्थापना केल्या. हा त्याची अशी घुमटी बांधली हा. आणि त्यापासून मग दत्त जयंती साजरी साजरी ही साधारण किती वर्ष आली असतील या मंदिराला तरी म्हणजे 1899 च्या आसपास, हा. हा, म्हणजे आसपास आता हा आहे. 125 150 वर्ष हा, झाली. दीडशे त्या वर्ष दरम्यान झाली. आहे. ओके. तर अशा प्रकारे हे हळूहळू प्रसिद्धीच पावलं मंदिर. प्रसिद्धीस पावलं. आणि हे तुमची आता ऐतिहासिक गुहा. ऐतिहासिक गुहा. आणि या गुहेमध्ये सिद्धेश्वर महाराज होते सिद्धेश्वर त्यावेळी. महाराज. आणि ते किती वर्षापूर्वी असतील काय माहिती? नाही त्याचा अंदाज नाही, पण फार पूर्वी- पूर्वी पांडवकालीन असल्यामुळे त्याचा नाही निश्चित. बरोबर. आणि इथे का पूजा बिजा करता तुम्ही? इथे फुल घालायचं, अगरबत्ती लावायची. इकडे घंटा अशी आहे. काय मूर्ती स्वरूप इथे काहीच नाही. हा फक्त लोक येतात ती आता श्रद्धेने. तो हा. पाषाण तुम्हाला दाखवला हा, तिथे. हा. फार वेगळ्या ह्याच्यात तुम्हाला दिसला असेल. बरोबर. वेगळा आकार आहे. तर वेगळा. म्हणजे ह्या पाषाणापेक्षा नक्कीच वेगळा आहे नक्कीच तो. तो हम्म. वगैरे वेगळा आहे. हा तर तिथे ते असंच बोललं जातं की सिद्धेश्वर महाराजांच्या समाधीचं स्थान ताण आहे. असावं. हा हा असावं बरोबर. असं बोललं जातं. आणि तो नक्कीच वेगळा दगड आहे. नक्की नक्की. ओके. तर मला ही गुहा बघायची होती. तर आता आपण आलोय पाडगावच्या ऐतिहासिक गुहेमध्ये. पांडवकालीन गुहा म्हणतात इथले गाववाले. आणि मंदिराच्या बाजूलाच आहे एकदम. आणि मंदिरात आता कार्यक्रम आहे इकडे जीर्णोद्धाराचा चालू.
आणि त्यानिमित्त आपण इकडे आलो होतो. ही गुहा सुद्धा बघायचा वेगळा आलेला आहे. आणि धन्यवाद, तुम्ही छान माहिती दिली. धन्यवाद. बाहेर आलो आम्ही, वरतीच मंदिर, हे मंदिर आहे वरती मंदिर. त्या वाटांमध्ये तुम्ही कुठे बाहेर पडू शकता सांगू शकत नाही. आरपार आहे ना, इकडे जायचा प्रयत्न करा, आतमध्ये जाऊन बघा. भरपूर प्रयत्न केला पण ते नाही बरोबर, शक्य झालं. म्हणजे मंदिर जवळ आहे त्यामुळे तो एक हा मार्ग इकडे गेलाय. आपण इकडे समाधीकडे गेलो होते. ही गुहा समोर आहे, बरोबर असेल, जवळच आहे एकदम, बरोबर कनेक्शन असणार याचं. पूर्वीच्या काय, आणि पूर्वी काय मंदिर नव्हतं, घुमटी होती, छोटं होतं ना. उमटी होती, याच्या आतली जी उमटी आहे तुम्ही हा. आतमध्ये बघितलं तर ते पहिल्यापासून पहिल्यापासून ओके. नंतर आता भव्य दिवस मंदिर तयार झालेलं आहे. तर असा आहे पाटगावच्या मंदिराचा इतिहास. आणि इथला हा इतिहास ऐतिहासिक आहे, म्हणजे मंदिराच्या खालीचा इतिहास आहे. आणि भरपूर खूप लोकांना म्हणजे थोडक्यात मंदिर या पोकळ याच्या खालीच आहे ना, हे आरपार आहे गुहा मंदिराखाली. आदांतरी आहे बघा, वरती फक्त कातळ आहे आणि पूर्ण इकडे मोठी गुहा आहे. मगाशी मी त्या गुहेत होतो. मस्त पहिल्यापासून झाड आहे. होय, मस्त. आणि झाड पण जुने आहे. त्यापासूनच झाड आहे. त्यापासून झाड आहे. ओके. अशा प्रकारे पाटगावची गुहा.